पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सचिन घायाळ तर व्हाईस चेअरमनपदी प्रल्हाद आवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कारखाना निवडणुकीमध्ये सचिन घायाळ यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने सर्व जागा जिंकल्या होत्या। नवनिर्वाचित चेअरमन सचिन घायाळ आणि व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे यांचे संचालक मंडळाने पुष्पहार घालून अभिनंदन केले। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय। कारखान्याचे निवृत्त कामगार विक्रम काका घायाळ हे संचालक पदी विराजमान झाले असून त्यांचे पुत्र सचिन घायाळ आता कारखान्याचे चेअरमन झाल्याने बाप लेकाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। आयुष्यभर कारखान्यात राबराब कष्ट केले, त्याच कारखान्याचा चेअरमन मुलगा झाला याचा मनस्वी खूप आनंद होत असल्याचं विक्रम काका घायाळ यांनी यावेळी सांगितलं आहे। यावेळी ज्येष्ठ संचालक विक्रम काका घायाळ, तुषार शिसोदे, अक्षय शिसोदे, आबासाहेब मोरे, एकनाथ नवले, भाऊसाहेब पिसे, दत्ता वाकडे, कचरू बोबडे, ताराबाई घायाळ, रमेश झिने, अनुराधा तुपकरी, उषाबाई थोरात, शिवाजी जाधव, बाबासाहेब खरात, भरत घायाळ, गणेश घायाळ, दत्तात्रय आमले, दिगंबर गोरडे, दीपक फंदाडे, गणेश पवार, अमोल घायाळ, सुनील घायाळ यांची उपस्थिती होती। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष बिडवाई यांनी काम पाहिलंय। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आज श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी व व्हाईस चेअरमनपदी श्री प्रल्हाद आवटे यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो। या निवडणुकीमध्ये सभासदांनी आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि त्याबद्दल सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तर त्या विश्वासाला कुठल्याही पद्धतीने तडा न जाऊ देता शेतकरी, कामगार आणि ऊसतोडणी मजूर यांच्या हितासाठी काम करण्याची आमची प्राथमिकता असेल। येणाऱ्या काळामध्ये कारखान्याला मोठ्या चांगल्या उंचीवर नेण्यासाठी अनेक निर्णय घेणे गरजेचे आहे। विरोधकांच्या विरोधाचा विचार न करता परंतु जे कारखान्याच्या हिताचे निर्णय असतील त्यामध्ये आम्ही खंबीरपणे प्रत्येक निर्णय घेत राहू आणि कारखान्याच्या हिताचा विचार करून मार्गक्रमण करत राहू। संत एकनाथ कारखाना हा फार चांगला लोकेशनला आहे। मी लहानपणीपासून या कारखान्याच्या कॉलनीमध्ये राहून मोठा झालेलो आहे। एका कामगाराचा मुलगा ते साखर कारखान्याचा चेअरमन हा पर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये हा साखर कारखाना माझ्या फार म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे या कारखान्याच्या माध्यमातून चांगले कामं करण्याचा मी सर्व प्रयत्न करणार आहे। संपूर्ण संचालक मंडळ व सभासदांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने संत एकनाथ कारखाना मोठ्या भरावरीवर नेऊ याची मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो।